डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे यांच्या वतीने आयोजित बार्टी इंटरनॅशनल करिअर अँड एम्प्लॉयमेंट फेअर कार्यक्रम उत्साहात पार पडला। या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून सुनील वारे, महासंचालक बार्टी, डॉक्टर बबन जोगदंड, विभाग प्रमुख बार्टी या मान्यवरांची उपस्थिती लाभली। या करिअर व रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व युवकांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील करिअर संधी, मार्गदर्शन व रोजगाराच्या विविध संधीबाबत माहिती देण्यात आली। या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रातील विद्यार्थी आणि परराज्यातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला। जनतेचा आवाज 24/7 न्यूजसाठी जयवर्धन भोसीकर, नांदेड। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणेच्या माध्यमातून परदेशातील नोकरीच्या संधी या अनुषंगाने आपण इथं एम्प्लॉयमेंट फेअर घेतलेला आहे नांदेड इथं। आपल्या मुलांना परदेशात अधिकाधिक चांगल्या प्रकारच्या नोकरी मिळाव्यात याच्या अनुषंगानं बार्टी ओव्हरसीज प्लेसमेंट प्रोग्राम हा आपला एक BOG बार्टीच्या BOGने अप्रूव्ह केलेला कार्यक्रम आहे आणि त्याच्यासाठी वी हॅव एम्पॅनेल्ड द मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सनं मान्यता प्राप्त दिलेल्या अशा रिक्रुटमेंट एजन्सीजना आपण एम्पॅनेल केलं आहे बार्टीच्या माध्यमातून आणि त्याच्या अनुषंगानं आपण आपल्या मुलांना एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देत आहोत की जेणेकरून आपली मुलं परदेशात नोकरीसाठी जातील। परदेशात नोकरी केल्याचे अनेक फायदे असतात की जिथं जी नोकरी आपण नांदेडमध्ये करत असतो, मे बी इफ इज अ ड्रायव्हर मे बी इथं 30,000 रुपये जर का नोकरी त्याला अर्निंग होत असेल तर तेच काम करण्यासाठी त्याला परदेशात 3 लाख रुपये वगैरे पगार मिळतो। त्यामुळे त्याचं जे सेविंग आहे ते सेविंग 1 वर्ष 2 वर्ष जरी त्यानं नोकरी तिथं केली तरी त्याचं म्हणजे जीवनभराचं सेविंग तो त्या 2-3 वर्षामध्ये करू शकतो। पण तीच नोकरी जर का इथं तो आयुष्यभर जरी केलं तरी त्याचं सेविंग काही फार होत नाही असा आपला अनुभव आहे। त्याला परदेशामध्ये जी काही एक्सपिरियन्स मिळतो, इंटरनॅशनल एक्सपोजर, त्या एक्सपोजरचं सुद्धा मार्केटमध्ये आणि इव्हन इंडियामध्ये परत जो आला तर त्याला त्याचं एक डिफरंट व्हॅल्यू असतं। तर अशा प्रकारे अनदर थिंग इज दॅट आपण महाराष्ट्रात नोकरी करत असताना थोडासा जो काही भेदाभेद होतो तशा प्रकारचा भेदाभेदसुद्धा परदेशात आपल्याला फेस करावा लागत नाही। परदेशामध्ये फक्त जी काही क्वालिटी असेल, जे काही तुमचं स्किल आहे त्याचंच महत्त्व असतं आणि निश्चितपणे आपली मुलं ही खूप स्किल्ड आहेत, दे आर रेडी टू हार्ड वर्क करण्यासाठी, कष्ट करण्यासाठी तयार आहेत आणि निश्चितपणे ती तिथं जाऊन यशस्वी होतील असं मला वाटतं। आता आपण इथं हजारो मुलं जी आलेली आहेत त्यातल्या 25% मुलांना वगैरे पासपोर्ट घेऊन आलेली आहेत। बाकीच्या मुलांच्यासाठी सुद्धा पासपोर्ट मिळावा याच्या अनुषंगानं आपली अप्रूव्ड स्कीम आहे। बोर्ड ऑफ गव्हर्नन्स ऑफ बार्टी हॅज अप्रूव्ड द स्कीम आणि त्यांना पासपोर्ट मिळण्यासाठी मगाशी डॉक्टर जोगदंड साहेबांनी सांगितलं तशा प्रकारे आपण वेगळा असा पासपोर्टचा कॅम्पसुद्धा इथे लावणार आहोत। मगाशी किरण आंबेकर साहेब RDC नांदेड इथं आले होते, त्यांनीसुद्धा सांगितलं की प्रशासन एक वेगळा सेल काढून आपल्या इथल्या मुलांना परदेशात जाण्यासाठी मदत करणार आहे आणि बार्टी, महाराष्ट्र शासन आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया या सगळ्यांच्या सहाय्यानं निश्चितपणे इथली मुलं परदेशात लवकरच जातील आणि त्या मुलांना परदेशात जाण्यासाठीचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट्स हँडओव्हर करण्यासाठीचा कार्यक्रम आपण माननीय मंत्री संजय शिरसाट साहेब, सामाजिक न्याय मंत्री महाराष्ट्र राज्य, माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते करण्याचा आपला मानस आहे आणि निश्चितपणे आता जशा प्रकारे रिस्पॉन्स आहे तो कार्यक्रमसुद्धा लवकरच होईल असं मला वाटतं। नांदेडकरांनी जशा प्रकारे या बार्टीच्या पहिल्या कार्यक्रमासाठी, पहिल्या उपक्रमाला जसा रिस्पॉन्स नांदेडच्या जनतेनं, आपल्या युवकांनी, आपल्या सगळ्या समाजानं दिला आहे तो सुद्धा एक अभूतपूर्व आहे असं मला वाटतं। अशा प्रकारचा हा कार्यक्रम करावा माझ्या मनात मागची 10, 12, 15 वर्ष वगैरे आय हॅव प्लॅन इन माय माइंड टू आपल्या मुलांनी परदेशात नोकरीला जावं, पण त्याचं पहिला असा कार्यक्रम हा नांदेडमध्ये होतो आहे। त्यामुळे नांदेडवासियांचे सुद्धा खूप खूप धन्यवाद। डॉक्टर बबन जोगदंड साहेबांनी हे सगळं घडवून आणलं आणखीन त्याच्यामुळे ही इज ऑल्सो हॅव्हिंग सिंहाचा या सगळ्या कार्यक्रमामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे असं मला वाटतं। सर किती रजिस्ट्रेशन झालं सर? आत्तापर्यंत 900-850च्या आसपास रजिस्ट्रेशन झालेलं आहे। आपली जी नोंदणी होती, आमचे जे सगळे समतादूत आहेत त्यांनीसुद्धा याच्यासाठी विशेष परिश्रम घेतलेले आहेत। आपण त्याचं जे गुगल फॉर्म आहे तो आपण सर्क्युलेट केलेला होता, त्याच्यावरचं मला वाटतं 1,500च्या आसपासचं नेटवर्किंग रजिस्ट्रेशन आलं आहे आणि आता इथं मला वाटतं 1000च्या वर
उपस्थित आहेत. काही जण थोड्याशा उशिराने आली, त्यांची नोंदणी होणं बाकी आहे. बट 1000च्या वर प्रत्यक्ष नोंदणी झालेली आहे की ज्यांनी नोंदणी करून स्वतःचा विलिंगनेस हार्ड कॉपीमध्ये सही करून दिलेला आहे. आणि निश्चितपणे खूप अभूतपूर्व असा हा प्रतिसाद आहे असं मला वाटतं. महाराष्ट्र शासनाच्या वतीने सुद्धा अशा प्रकारचा होणारा हा पहिला कार्यक्रम आहे असं मला वाटतं. आणि त्या अनुषंगानं सुद्धा इट इज अ न्यू थिंग विच इज डन बाय द बार्टी अँड महाराष्ट्र गव्हर्नमेंट. सर PhD विद्यार्थी जे आहे बार्टीची 2023ची जाहिरात अद्याप निघालेली नाही सर, त्यासंबंधी काय सांगा? महाज्योती आणि सारथीची जाहिरात निघाली तरीसुद्धा जाणीवपूर्वक बार्टीची जी जाहिरात आहे ती काढल्या जात नाही. जे चीफ सेक्रेटरी आहेत त्यांच्या तिथं फाईल आहे असं कालच मी विधिमंडळाचं जे अधिवेशन चालू आहे त्याच्या अनुषंगानं माननीय प्रधान सचिव साहेब डॉक्टर हर्षदीप कांबळे साहेब यांच्याशी चर्चा झाली आहे आणि लवकरच त्याचं पण अप्रुव्हल येतं आणि एकाच वेळी आपण 2023, 2024, 2025ची ॲडव्हर्टाईजमेंट एकाच वेळी काढतो आहोत आणि निश्चितपणे आपल्या मुलाला त्याचा फायदा होतो.